गुड आफ्टरनून स्टुडंट. मागच्या तासामध्ये आपण मागच्या 5 तासामध्ये आपण सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामधील तफावत पाहतो. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत स्पष्ट करण्यासाठी आपण विविध मुद्द्यांच्या आधारावर, विविध बाबींच्या आधारावर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय कसे एकमेकापेक्षा भिन्न आहेत हे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत दर्शविताना आपण पहिला मुद्दा पाहिला होता, तो म्हणजे उत्पन्न व खर्चाचा मेळ. उत्पन्न व खर्चाचा मेळ घालताना सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती उत्पन्न पाहून खर्च करतो, तर सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार खर्च करून मग उत्पन्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत स्पष्ट करणारा दुसरा मुद्दा आपण पाहिला होता, तो म्हणजे उत्पन्नाच्या साधनामधील फरक. खाजगी आयव्ययामध्ये व्यक्तीकडील उत्पन्नाची साधने ही तोकडी असतात, कमी असतात. तर सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकारला उत्पन्न मिळवून देणारी साधनं ही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा पाहिला होता, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत स्पष्ट करणारा तिसरा मुद्दा होता अंदाजपत्रकातील फरक. खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती शिल्लकी किंवा संतुलित अंदाजपत्रक तयार करतो, तर सार्वजनिक आयव्ययामध्ये आधुनिक काळामध्ये शिल्लकी किंवा संतुलित अंदाजपत्रक तयार न करता तुटीचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानंतर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये भेद स्पष्ट करणारा चौथा मुद्दा आपण पाहिला होता, तो म्हणजे उद्दिष्टांमधील तफावत. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्ही आयव्ययामधील जे उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला तफावत दिसून येते. सार्वजनिक म्हणजे सरकारी खर्च आवश्यक बाबीवरच होत असतो आणि एखादा उद्योग व्यवसाय तोट्यात चालत असेल तरी सुद्धा तो उद्योग चालवला जातो, कारण जनहित साध्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु खाजगी आयव्यय मात्र केवळ अन्न, वस्त्र, निवारा आणि नफा मिळविण्याच्या उद्देशाने केला. म्हणजे सार्वजनिक व्ययामध्ये
आवश्यक खर्च होतो आणि तोटा होत असेल तरी सुद्धा खर्च केला जातो, कारण जनतेचं हित साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. या उलट खाजगी आयव्ययामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि नफा हाच उद्देश असतो. त्यानंतर भविष्यकालीन तरतूद. भविष्यकालीन तरतुदीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत स्पष्ट करता येते. व्यक्ती वर्तमान स्थितीला अधिक महत्त्व देतो आणि भविष्य काळाला कमी प्राधान्य देतो. त्यामुळे व्यक्ती वर्तमान स्थितीवर जास्त खर्च करतो आणि भविष्य काळासाठी कमी तरतूद करतो. या उलट सरकार मात्र वर्तमान स्थिती बरोबरच भविष्य काळालाही प्राधान्य देतो आणि भविष्य काळातील गरजांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करून त्यासाठी सुद्धा तरतूद केली जाते. कारण व्यक्ती हा मर्त्य असतो तर समाज हा अमर असतो. त्यानंतर सक्तीने उत्पन्न प्राप्ती. व्यक्तीला सक्तीने उत्पन्न प्राप्ती करता येत नाही, परंतु सरकारला मात्र सक्तीने उत्पन्न प्राप्ती करता येते. त्यानंतर समसीमंत उपयोगितेचे तत्व. समसीमंत उपयोगितेच्या तत्वाबाबत सुद्धा आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत असल्याचं पाहिलं. समसीमंत उपयोगितेच्या तत्वाचं पालन खाजगी आयव्ययामध्ये व्यक्तीला करता येते, परंतु सार्वजनिक आयव्ययामध्ये समसीमंत उपयोगिता तत्वाचं पालन सरकारला करणं शक्य नसतं. त्यानंतर कालावधीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत स्पष्ट केली होती. कालावधीच्या दृष्टिकोनातून यामध्ये काय भिन्नता आहे, तर व्यक्ती त्याला उत्पन्न मिळणाऱ्या कालावधीनुसार त्या ठिकाणी अंदाजपत्रक तयार करतो. उदाहरणार्थ त्याला साप्ताहिक उत्पन्न मिळत असेल तर त्याचं अंदाजपत्रक हे साप्ताहिक असतं. त्याला मासिक उत्पन्न मिळत असेल तर त्याचं अंदाजपत्रक हे मासिक असतं आणि त्याला वार्षिक उत्पन्न मिळत असेल तर त्याचं अंदाजपत्रक हे वार्षिक असतं. म्हणजे व्यक्ती वार्षिक, मासिक किंवा साप्ताहिक अंदाजपत्रक तयार करतो. या उलट सरकार मात्र केवळ वार्षिक अंदाजपत्रक तयार करते. त्यानंतर उत्पन्न व खर्चाबाबत गुप्तता. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये आपल्याला उत्पन्न व खर्चाबाबत गुप्ततेच्या बाबतीत फरक सांगता येतो. व्यक्तिगत उत्पन्न, बचत, खर्च, गुंतवणूक, कर्ज ही गुपित ठेवली जाते. हे उघड करण्याची गरज नसते, व्यक्ती ते गुपित ठेवतो. आणि सार्वजनिक आयव्ययामध्ये मात्र सरकारची ध्येय धोरणं असतील, सरकारचा खर्च असेल, कोणत्या बाबीवर किती खर्च होणार आहे, कोणत्या बाबीपासून किती उत्पन्न मिळणार आहे, हे सर्व आकडेवारीला सरकार प्रसिद्धी देते. म्हणजे उत्पन्न व खर्चाबाबत खाजगी आयव्ययामध्ये गुप्तता असते, तर सार्वजनिक आयव्ययामध्ये गुप्तता नसते, प्रसिद्धी दिली जाते. त्यानंतर शेवटचा पॉइंट आपण पाहिला होता तो म्हणजे पूर्वनियोजित व सुनिश्चित धोरण. सरकारचे सार्वजनिक आयव्ययाबाबत पूर्वनियोजित आणि सुनिश्चित असे धोरण असते. सरकार कुठून उत्पन्न प्राप्त करायचं, कोणत्या बाबीवर खर्च करायचं, किती खर्च करायचं याबद्दल पूर्वनियोजन करते आणि सुनिश्चित असे धोरण आखते.
आणि त्यानुसार सरकार पूर्वनियोजित उत्पन्न व खर्चाचं नियोजन करून सुनिश्चित धोरण आखते। या उलट व्यक्तीचं मात्र अशा प्रकारे पूर्वनियोजन केलं तरी सुद्धा अनपेक्षित खर्चामुळे, अनपेक्षित येणाऱ्या अडचणीमुळे केलेलं नियोजन हे त्या ठिकाणी बिघडू शकते। अशा प्रकारे आपण 10 मुद्द्यांच्या संदर्भात खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहिलं। आजच्या तासाला आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील फरक स्पष्ट करणारे आणखी 2 मुद्दे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे दिवाळखोरीची शक्यता। खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असते। खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असते, तर या उलट सरकार मात्र दिवाळखोरीत निघण्याची शक्यता नसते। आता खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता का असते, तर याचं कारण असं आहे की व्यक्तीला कर्ज घेऊनही त्याचा खर्च जर अधिक झाला असेल, त्याला उत्पन्न प्राप्ती कमी होत असेल, सातत्याने व्यक्ती जर तोट्यामध्ये जात असेल उद्योग व्यवसायामध्ये, तर एक दिवस असा येतो की त्याला कर्जाची परतफेड करणं शक्य नसते आणि व्यक्ती हा दिवाळखोरीत निघतो। सरकार किंवा ज्या संस्थेकडून त्यांनी कर्ज घेतलं ते कर्ज त्या व्यक्तीची मालमत्ता विकून त्या ठिकाणी भरपाई करण्याचा प्रयत्न केला। परंतु सरकार मात्र असं दिवाळखोरीत निघण्याची शक्यता नसते, कारण सरकारला उत्पन्न मिळवून देणारी साधनही जास्त असतात आणि उत्पन्न अधिक मिळवायचं असेल तर सरकार त्या साधनांमध्ये वाढ करू शकते, त्या उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनातील दरांमध्ये वाढ करू शकते आणि उत्पन्न प्राप्ती मोठ्या प्रमाणावर करू शकते। एवढं करूनही सरकारचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये जर मेळ बसत नसेल तर सरकारची पत मोठ्या प्रमाणावर असते। त्यामुळे सरकार त्या ठिकाणी देशातील जनतेकडून कर्ज काढू शकते आणि आपला खर्च भागवू शकते। एवढंच नाही तर सरकार विदेशातील लोकांकडून सुद्धा कर्ज घेऊ शकते आणि आपला खर्च भागवू शकते। आणि यासोबतच सरकार तुटीचा अर्थभरणा करू शकते। एवढंच नाही तर सरकारला विधिग्राह्य चलन निर्मिती करता येते, तो एकाधिकार सरकारकडे असतो। त्यामुळे सरकार उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नसेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी देशांतर्गत कर्ज घेते, विदेशातील लोकांकडून कर्ज घेते, तसंच त्या ठिकाणी तुटीचा अर्थभरणा करते किंवा विधिग्राह्य चलनाची निर्मिती करते आणि आपली दिवाळखोरी टाळू शकते। म्हणून दिवाळखोरीची शक्यता या मुद्द्यावरून खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये आपल्याला फरक सांगता येतो की खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असते, पण सार्वजनिक आयव्ययामध्ये सरकार दिवाळखोरीत निघण्याची शक्यता नसते। त्यानंतर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील फरक किंवा भेद स्पष्ट करणारा 12वा पॉइंट आपण पाहणार आहोत, 12वा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे हिशेबाचे लेखांकन। हिशेबाचे लेखांकन या मुद्द्यावरून सुद्धा आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये
भेद स्पष्ट करता येतो, यामधील फरक स्पष्ट करता येतो, तफावत स्पष्ट करता येतो. हिशेबाचे लेखांकन करणे सरकारला गरजेचे असते. त्यामुळे सरकार त्यांना ज्या ज्या ठिकाणाहून उत्पन्न प्राप्त होते आणि ज्या ज्या बाबीवर सरकार खर्च करते त्याचे योग्य लेखांकन करणे आवश्यक असते. त्या लेखांकनाच्या ज्या पद्धती आहेत ऑडिटिंगच्या, त्या पद्धतीनुसार उत्पन्न आणि खर्चाचं लेखांकन करणं सरकारला गरजेचं असतं. या उलट खाजगी आयव्ययामध्ये व्यक्तीला आपल्या उत्पन्न आणि खर्चाचं लेखांकन करण्याची गरज नसते. खाजगी उद्योगपतींना, व्यावसायिकांना लेखांकन करण्याची गरज असते, सक्ती असते. परंतु सरकारला जसं उत्पन्न व खर्चाचं लेखांकन करणे, ऑडिटिंग करणे गरजेचं असतं, त्या पद्धतीनं खाजगी आयव्ययामध्ये व्यक्तीला आपल्या उत्पन्न आणि खर्चाचं लेखांकन करण्याची सक्ती नसते. काही उद्योगपती व्यवसायावर नियमानुसार सक्ती केली जाते, परंतु खाजगी व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत उत्पन्नाची आणि खर्चाचं लेखांकन करण्याची गरज नसते. अशा पद्धतीनं हिशेबाचे लेखांकन यावरून सुद्धा आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये तफावत स्पष्ट करता येते. तर हे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत दर्शविणारे आपण 12 मुद्दे पाहिले, 12 पॉइंट पाहिले, 12 घटक पाहिले. हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सार्वजनिक आयव्ययातील साम्य आणि भेद पाहिले तर सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यातील आपण समानता आणि भिन्नता पाहिली, तर यावरून आपल्याला सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप आणि व्याप्ती अधिक चांगल्या प्रमाणात, चांगल्या रीतीनं लक्षात येतं. आणि यावरून आपल्याला हे लक्षात येतं की खाजगी आयव्ययाचे तत्व किंवा सिद्धांत जसेच्या तसे आपल्याला सार्वजनिक आयव्ययाला लावता येत नाहीत. जसेच्या तसे सार्वजनिक आयव्ययासाठी आपल्याला उपयोगी पडत नाही. परंतु खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय हे एकाच अर्थव्यवस्थेमध्ये होत असल्यामुळे सरकारच्या धोरणाचा परिणाम खाजगी आयव्ययावर होतो व खाजगी आयव्यय जर तो सुसंघटितपणे केला तर त्याचा सुद्धा परिणाम सरकारच्या धोरणावर होतो. त्यामुळे आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये योग्य समन्वय साधावा लागतो. अशा पद्धतीनं आपण मागच्या 5-6 तासापासून खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील तफावत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.